सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. दोन्ही हातांची कोपरं शरीरालगत. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्गशुद्धी. कपालभाती 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह एक्झिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. आपलं संपूर्ण लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घ्यायचं आहे. सावकाश कृती थांबवायची. कपालभाती नंतर आलेली श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाकडे लक्ष. श्वसन मार्ग शुद्धी. यानंतर करूया नेत्र शुद्धी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. सावकाश डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे स्थिर नजरेने एक टक पाहण्याचा प्रयत्न. केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची गोलाई, त्यावर असलेला चंद्रमा, निळी पार्श्वभूमी, त्यातून निर्माण होणारे किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या नजरेने आपल्या मनामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त रूप, कालातीत, त्रिगुणातीत असा हा ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. आपण करत आहोत बहिर त्राटक. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार मस्तकाकरे महामंडल असा हा ओम. ओम नमो चिराद्या वेद प्रतिपाद्य जय जय संवेद्या आत्मवेद असं ज्याचं वर्णन केलेलं आहे माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला. असा परमेश्वराचं एक अक्षरी रूप ओम आपण स्थिर नजरेने आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे बंद करून ही ओमची प्रतिमा भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मदन आणि ओमचंच चिंतन. आपण करत आहोत अंतर्त्राटक. नेत्र शुद्धी. यानंतर करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार उच्च पट्टीतला अकार लांबवलेला वैखरी वाणीतला. यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. Feel the vibrations from your toes to your navel region.
दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला अकार मकार सम प्रमाण. या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. Feel the vibrations from your navel region to your throat. तिसरा उच्चार खर्ज स्वरातला मकार लांबवलेला अगदी पुटपुटल्याप्रमाणे. यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. Feel the vibrations from your throat to your center of the head. चौथा उच्चार अतिशय महत्वाचा. शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धीकडून आत्म्याकडे नेणारा असा हा उच्चार मानसिक उच्चार. या उच्चाराला कोणताही प्रमाण नाही. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. मनातल्या मनात. Feel the vibrations on your whole body on physical level. चित्त शुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. करणार आहोत नमनमुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात सपाट जमिनीवर. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबंधन. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी येऊन पुढे. हरी. दोन्ही पाय समोर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले. थोड्या वेळ विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात समोर. आता आपल्याला दोन्ही हात पावलं आणि मानेचा भाग आपल्याला एकत्रित वर खाली करायचा आहे. दोन्ही हात समोर असतील. दोन्ही पावलं समोर आहेत. मान मध्यभागी आहे. आणि आता पावलं स्वतःकडे खेचून घ्यायची. हाताचे पंजे स्वतःकडे आणि मान वर. मान वर. आता अँकल पासून पाऊल, मनगटापासून आपल्या हाताचा पंजा आणि हनुवटीपासून आपल्याला मान थोडीशी पुढे झुकवायची. पावलांमध्ये, हातांमध्ये आणि मानेच्या सांध्यांमध्ये एकत्रित सैल सरका. सुरुवात करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 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 मध्यभागी येऊन थांबायचं. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं किंचितस. मान मध्यभागी. आणि आता सुरुवात करूया. आपल्याला रोटेशन करायचंय मुठींमध्ये आणि पावलांमध्ये. बाहेरून आत.
1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या 4 5. प्रति थांबवायची. दोन्ही हात खाली. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करायचं. हात मागे. पाठीचा कणा सरळ. नजर समोर. आता सावकाश आपली मान उजव्या साईडला टिल्ट होईल. उजवा कान उजव्या खांद्याकडे जाईल. मान मध्यभागी घ्यायची आहे आणि मग टिल्ट करायची. उजव्या बाजूला थोडीशी टिल्ट करायची. उजवा कान उजव्या खांद्याकडे. बरोबर. मध्यभागी. मग डाव्या दिशेला टिल्ट करायची. डावा कान डाव्या खांद्याकडे जाईल. बरोबर. मध्यभागी आणि रोटेशन. आता थोडीशी मान पुढे झुकली पाहिजे आणि सावकाश मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्य. उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्य. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी यायचं. थोडा वेळ थांबायचं. श्वास घेत सावकाश मान सरळ. आणि करणार आहोत आता बटरफ्लाय. दोन्ही पावलं जोडून घ्यायची. हाताची पकड पावलांच्या खाली. श्वास घेत दोन्ही गुडघे वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनामिक हालचाल. थोडीशी जलद कृती. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. सावकाश कृती थांबवायची. आणि आता उजवा पायाचा अंगठा पकडायचा आहे आणि पाय थोडासा वर उचलून घ्यायचा आहे. आणि जसं आपण जातं वळतो त्याप्रमाणे आता आपल्याला कृती करायची आहे. 1 पाय आपल्याला गोलाकार फिरवायचे होते. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. सावकाश पाय खाली येऊ दे. आता डावा पाय तसा अंगठा उचलायचा डाव्या पायाचा आणि सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. सावकाश डावा पाय सुद्धा खाली आणि तिथल्या तिथेच मांडी घालायची. तिथल्या तिथेच मांडी. तिथल्या तिथे सुखासनामध्ये बसायचंय. आता उजवा हात पुढे घेऊन यायचाय. उजव्या हाताचं कोपर डाव्या हाताने पकडायचंय. उजव्या हाताची मूठ वळून घ्यायची आहे. आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला. 1 कोपरापासून पुढे हात रोटेशन. 2 3 4 5. आणि आता विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. बरोबर. आता डावा हात पुढे. डाव्या हाताचं मंज कोपर उजव्या हाताने पकडायचंय. डाव्या हाताची मूठ वळून घेऊया. सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. बरोबर करता. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. सावकाश कृती थांबूया.
दोन्ही हात गुडघ्यांवर, तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. आणि विधिवत वज्रासन करून घ्यायचंय. त्यासाठी दोन्ही पाय समोर, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शिंगाच्या जवळ आहेत. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आहेत आणि ती आता आपल्या मांडीवर आहे. पाठीचा कणा सरळ आहे, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहायचा. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहेत. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपरं शिथिल, चेहरा शांत. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. जाणीव श्वासाची. श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार. शरीराकडून मनाकडे वाटचाल. आणि आज आपण करणार आहोत मंडूक मुद्रा. ही सोपी आहे. दोन्ही गुडघे जे समोरून जुळलेले आहेत ते थोडेसे लांब करा. दोन्ही गुडघे जे समोरून जुळलेले आहेत ते थोडेसे लांब. पाय मात्र आपल्याला मागे तसेच ठेवायचे, फक्त गुडघ्यांमध्ये आपण अंतर घेतो. हा बरोबर. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर, पाठीचा कणा सरळ. जरा अँकल वरती एक्स्ट्रा ताण येतो इथे. जर असं वाटत असेल तर एखादी नॅपकिनची घडी अँकलच्या इथे घ्यावी. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचा. नॅपकिनची घडी घेत असाल तर घेऊ शकता. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आणि तो मागून फोल्ड करून डाव्या खांद्यावर ठेवायचा आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतो आणि तो मागून फोल्ड करून उजव्या खांद्यावर ठेवायचा. मान सरळ मध्यभागी, नजर सम एका बिंदूकडे स्थिर. डोळे बंद करून द्यायचे आणि आपण जी स्थिती केलेली आहे, आता मंडूक म्हणजे काय, बेडक. बेडकाप्रमाणे आपल्याला जे आपले समोरचे पाय आहेत ते दिसतात आणि आपले जे हात आहेत ते छोटेसे जे बेडकाचे समोरचे पाय असतात त्याप्रमाणे भासतात. म्हणून ह्याला मंडूक मुद्रा आपण केलेली आहे. ठीक आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने ते थांबण्याचा प्रयत्न करूया. सावकाश चाल करताना डावा हात गुडघ्यावर येईल, मग उजवा. आणि इथूनच पुढे आपण करणार आहोत आज सिंह मुद्रा. आपल्या दोन्ही हाताचे जे तळवे आहेत हे आता आपल्याला मध्यभागी ठेवायचे. हाताची बोटं मागच्या दिशेला असतात याप्रमाणे. आता वज्रासनामध्ये त्रास होत असेल तर साधी बैठक घातली तरीही चालेल. बरोबर. थोडीशी स्लॅन्टिंग पोझिशन होते आपली. साधी बैठक घातली तरीही चालेल. ठीक आहे. आता दोन्ही हात जे आहेत आपले, नाही आता दोन्ही हात गुडघ्यांवर ठेव. तर मी पण साधी बैठक घालते. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे या प्रकारे. आणि थोडीशी हाताची कोपरं बाहेर येते. थोडीशी हातांची कोपरं बाहेर. हा बरोबर. नजर समोर. आता इथे आपल्याला काय करायचंय, जेव्हा आपण सिंह मुद्रा करतो तेव्हा आपल्याला सहज श्वास भरून घ्यायचा आहे. ऍक्टिव्हली तो सोडायचा आहे. सोडताना आपली जीभ जास्तीत जास्त बाहेर येईल. फोर्सफुली श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर या प्रकारे. आणि नजर जी आहे ही आपल्या नाकाच्या शेंड्याकडे असेल. 2 आवर्तन आपण करणार, त्याच्यामध्ये नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे असेल. नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. जीभ जरी बाहेर असली, तोंड जरी ओपन असलं तरी आपल्याला तोंडाने श्वास न घेता नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. 2 आवर्तन आपली नजर नाकाच्या शेंड्याकडे असेल आणि दुसऱ्या आवर्तनाला आपली नजर आपल्या भ्रूमध्याकडे म्हणजे आयब्रो सेंटरकडे असेल. सिंहमुद्रेचे फायदे असे आहेत की अल्झायमर सारखा जो त्रास आहे, विसराळूपणा, जसं जसं वय वाढतं तसा विसराळूपणा वाढतो.
तर तो कमी होण्यास मदत होते. फेशियल मसल ताणले जातात, त्यामुळे आपला तिथला रक्तप्रवाह चांगला सुधारतो. सुरुवात करूया. स्थिती आपण घेतलेली आहे आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. फोर्सफुली श्वास सोडताना जीभ बाहेर येईल, नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे आणि नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. सुरुवात करा. चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स, चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स, डोळ्याचे स्नायू पण रिलॅक्स. फक्त जीभ बाहेर काढायची आहे आणि नजर नाकाच्या शेंड्याकडे. बरोबर, छान. नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. सावकाश जीभ आतमध्ये, तोंड बंद. पुन्हा एकदा पाठीतून सरळ व्हायचंय. अजून एकदा कृती करूया. एक श्वास भरून घेऊया. आता श्वास सोडताना थोडस पुढे झुकायचंय, थोडीशी स्लॅन्डिंग पोझिशन होईल. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना जीभ बाहेर, नजर आपली नाकाच्या शेंड्यांकडे. नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. जास्तीत जास्त जबडा रुंद करण्याचा प्रयत्न. कपाळ अगदी शांत, डोळ्याचे स्नायू रिलॅक्स. बरोबर, छान. सावकाश जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. पूर्णपणे आपल्या मुखाच्या इथे आलेला ताण, तिथे झालेला बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. दुसरा वर्तन. आता इथे आपलं नजर असेल आपल्या भूमध्याकडे. सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत जीभ बाहेर, नजर आपली आयब्रो सेंटरकडे. हरिओम. सावकाश जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. अजून एक आवर्तन करून घेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत जीभ बाहेर, नजर आपली आयब्रो सेंटरकडे. पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत, नजर आयब्रो सेंटरकडे. सावकाश जीवातमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. पुन्हा एकदा आपण जी सिंह मुद्रा केली, त्या संपूर्ण मुद्रेचा आपल्या कंठाच्या इथे, जबड्याच्या इथे जो काही परिणाम झालेला आहे, त्याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. आणि पुन्हा एकदा आपण जाणार आहोत वज्रासनामध्ये. एक एक पाय फोल्ड करून पुन्हा एकदा वज्रासन. आणि त्या दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं. दोन्ही हात आपल्या कमरेवरती आणि थोडस गुडघ्यांवर चालायचं. थोडस पुढे मागे मॅटवर बसून चाला. मॅटवर उभं राहून आपल्याला चालायचं. चटई किंवा चादर असेल तर गुडघ्यांना दुखापत होईल. पावलं जमिनीकडे फ्लॅट होईल. बरोबर, छान. थोडस 5 ते 6 पावलं चालल्यावरती मध्यभागी यायचं. मध्यभागी यायचं. दोन्ही गुडघे आता जुळलेले ठेवायचे. पावलं जमिनीच्या दिशेने फ्लॅट सोडूया. जमिनीच्या दिशेने फ्लॅट असतील पावलं. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडून घ्यायची आणि ती आता आपल्या कमरेच्या मागे पाठ करण्याच्या इथे. बरोबर. थोडस एक्सपान्शन करायचं आपल्या छातीच्या इथे. चेस्टचा भाग थोडासा पसरवून घ्यायचा आणि हळूहळू कमरेचा भाग पुढे ढकलायचा आणि मान मागे सैल सोडून द्यायची. आपला चेहरा सिलिंगला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, गळ्यावर आलेला ताण त्याकडे लक्ष, पोटावर आलेला ताण त्याकडे लक्ष. पाठ करायला थोडस आपण प्रेशर दिलाय. खूप छान. आता इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न.
छान. सावकाश उलट साथ मध्यभागी यायचंय. हाताची स्थिती सोडून पुन्हा वज्रासनामध्ये स्थिर. आता पूर्णपणे आपल्या कंठाच्या इथे पोटाच्या इथे जो ताण आलेला होता, पाठकण्याला दाब आलेला होता, तो रिलीज करण्यासाठी आपण करणार आहोत आता शशांकासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया आणि आता आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचंय. दोन्ही हात जे आहेत ते आता आपले जमिनीवर असतील. कोपरापासून दोन्ही हात जमिनीवर आणि कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचं. सीटचा भाग न उचलता जेवढी कृती करता येईल तेवढी कृती करण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची कोपरं आता गुडघ्याच्या रेषेत येऊ देत आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या सरळ रेषेत येऊ देत. पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. मगाशी जे आपण आसन केलं अर्ध उष्ट्रासन, तिथे कंठाचा इथे पोटाच्या इथे ताण होता आणि आता शशांकासन मध्ये कंठाच्या इथे पोटाच्या इथे दाब आहे, पाठकण्याला सुखद असा ताण आहे. याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आणि मग सावकाश उलटला तिथल्या तिथेच सर. तिथल्या तिथे सर कमरेतनं सरळ. बरोबर. डोळे बंद. पुन्हा एकदा गुडघ्यावर उभं राहायचं आणि उजवा जो पाय आहे तो बाहेर घेऊन, उजवा पाय बाहेर घेऊया उजव्या दिशेला. हा बरोबर. टाच जमिनीवर असू देत उजव्या पायाची आणि पाऊल बोट सिलिंगच्या दिशेने. बरोबर. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. बरोबर. आणि आता सावकाश उजव्या साईडला झुकायचं. हा बरोबर. छान. जे पकडता येईल पायाचा घोटा किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करायचा, जे पकडता येईल ते. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ देत. आपापल्या क्षमतेने जास्त स्ट्रेच न करता सहज जेवढं जमेल तेवढं करण्याची सुचना. ठीक आहे. सावकाश मध्यभागी उजवा पाय सरळ पुन्हा फोल्ड करूया वज्रासनामध्ये आणि मग आता डावा पाय सरळ, डाव्या बाजूने डावा पाय सरळ करायचा. सावकाश दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया आणि आता सावकाश डाव्या बाजूला झुकूया. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आणि उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतो. बरोबर. छान. आपापल्या क्षमतेने इथे थांबण्याचा प्रयत्न. हात कोपऱ्यात सरळ. ठीक आहे. जे काही पकडता येईल ते म्हणजे आपल्याला पायाचा गोटा किंवा गुडघा जे तुम्हाला सहज जमेल ते पकडायचं. बरोबर. छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. सावकाश उलटता तिथल्या तिथेच सरळ. हात खाली. डावा पाय फोल्ड करूया. पुन्हा वज्रासनामध्ये स्थिर. दोन्ही पायांना स्ट्रेच आलेला होता त्याकडे लक्ष आणि सावकाश एकेका पायाने आपण वज्रासन सोडून घेऊया. एक एक पाय सरळ करूया आणि एका कुशीलावरून पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला म्हणतोय पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. जमिनीला घासत घासत पुन्हा खांद्यातनं सरळ आणि मग शरीराला. श्वास घेत वर, जमिनीला घासत घासत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. श्वास घेत घेत जास्तीत जास्त ताण. श्वास सोडत खाली. आता आपण थोडस 3 आवर्तन ओंकाराची करणार आहोत.
श्वास घेत दोन्ही हात जमिनीला घासत घासत डोक्याच्या दिशेने वर, श्वास घेत घेत वर, थोडासा खेच द्यायचा दोन्ही हातांना आणि श्वास सोडताना ओंकार करत दोन्ही हात पुन्हा आपल्या शरीराच्या जवळ येतील. सुरुवात करूया श्वास सोडताना ओंकार आणि दोन्ही हात शरीराच्या जवळ. दुसरा वर्तन. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत ओंकार. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, श्वास घेत घेत संपूर्ण शरीराला तेच द्यायचा आणि श्वास सोडताना ओंकार. दोन्ही हात पुन्हा घासत घासत शरीराच्या जवळ, जमिनीला घासत घासत शरीराच्या जवळ. विश्रांती. आता सावकाश उजव्या कुशीला वळायचंय. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर सरळ आणि आपल्या मनगटावर आपलं डोकं असेल. डावा हात पूर्णपणे आपल्या शरीरावर असेल. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये. हात फोल्ड न करता सरळ. हा ठीक आहे जर जागेचा अभाव असेल तर. आणि आता फोल्ड करायचा हात आणि आपल्या हाताच्या पंजावर आपलं डोकं. हात फोल्ड करायचा आहे कोपरातनं आणि आता हाताच्या पंजावर आपलं डोकं. हात फोल्ड करायचा आहे. उजवा हात जो डोक्याच्या दिशेने वर आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे. थोडस वर उठायचंय आणि स्टँड करायचा हाताचा स्टँड. हा बरोबर बरोबर. आणि आता डावा जो हात आहे तो समोर असेल. आता ही जी आपली स्थिती आहे समजा ती आपण जसे श्रीकृष्ण शेषावरती विश्रांती घेतात तशी ही आपली स्थिती आहे शयन स्थितीवरती. आता डावा हात आपला समोर असेल छातीच्या इथे आधारासाठी समोर. हा फोल्ड करा आणि समोर ठेवा. हा बरोबर. आणि डावा पाय जो आता आपला वर आहे तो श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. डावा पाय श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थोडस वर खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. आता डावा पाय पुन्हा श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. आपण श्वासाची आधारित यासाठी करतोय की आपली कृती लयबद्ध व्हायला पाहिजे. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. बरोबर. पुन्हा डावा पाय उजव्या पायावर येऊ दे. आणि आता श्वास घेत डावा पाय फोल्ड करायचा, गुडघा छाती जवळ आणायचा. बरोबर. हात नका पकडू, हात राहू दे. हात कसा जाऊ जमिनीवर आणि मग सरळ. हा श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. छान. आता पुन्हा एकदा डावा पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा आहे. 30 अंशापर्यंत वर थांबायचं. 45, 60 आणि मग 90. आणि आता थोडासा आपल्याला अंगठा पकडायचा प्रयत्न करा किंवा आपला घोटा, पायाचा घोटा जे आपल्याला सहज जमेल ते पकडायचा प्रयत्न करायचा. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. संपूर्ण दोन्ही पाय आपले काटकोनाप्रमाणे सरळ आहे वरती. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. छान, खूप छान कविताताई, छान प्रयत्न आहे. आणि मग सावकाश उलटचा हळूहळू डावा पाय जमिनीवर, उजव्या पायावरील उजवा हात पुन्हा सरळ करायचा. आपलं डोकं उजव्या हातावर ठेवायचं आणि मग पाठीवर पडून विश्रांती.
पाठीवर पण विश्रांती. डाव्या बाजूला वळायचं आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. उजवा हात आपल्या उजव्या पायावर असेल. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये. डाव्या हाताचा स्टँड करायचा आहे आणि डोकं आपलं डाव्या हाताच्या तळव्यावर येईल. बरोबर. उजवा हात समोर असेल आपल्या छातीच्या इथे आधारासाठी. उजवा पाय आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. तर उजवा पाय श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचं. उजवा पाय पुन्हा एकदा श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. मध्यभागी येऊन थांबायचं. मग पुन्हा एकदा उजवा पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे. मग 45, मग 60 आणि मग 90. आणि उजव्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न किंवा आपल्या घोटा पकडायचा प्रयत्न करा किंवा गुडघ्याच्या इथे. जास्त ताण न देता अगदी सावकाश कृती करा. कुठेही आपल्याला पायाला दुखापत न करता, मसल टोन न आणता कृती करण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. बॅलन्सिंग. छान. दोन्ही पाय काटकोनाप्रमाणे आपले दिसतात. आणि मग सावकाश उलट श्वास. हळूहळू हाताची पकड सोडून द्यायची. उजवा पाय नियंत्रित हळूहळू जमीन. सावकाश. डावा हात डोक्याच्या दिशेने पुन्हा सरळ करायचा. आपलं डोकं डाव्या हाताच्या मनगटावर घेईल आणि मग सावकाश पाठीवर पडून विश्रांती. विश्रांती. एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. एका गालावर पडून विश्रांती. आणि करूया टीव्ही पोस्चर. दोन्ही हातांचे स्टँड करायचे. दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये आपल्या चेहरा असेल. दोन्ही पाय मागून जोडून घेऊया आणि ते फोल्ड करूया. 90 डिग्री फोल्ड असतील. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1, दोन्ही पायांचा एकत्रित. 2, 3, 4, 5. बरोबर. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. सावकाश मध्यभागी यायचं. दोन्ही पाय सरळ करायचे. दोन्ही पाय तसेच सरळ ठेवायचे. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. आणि आता दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेमध्ये, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत आणि कपाळ जमिनीवर. दोन्ही पाय मागून जोडलेले आहेत. दोन्ही हात फोल्ड केले. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेत, हाताचे पंजे चेहऱ्याच्या रेषेत. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग, गळा आणि ओठ जमिनीपासून वर. नजर वरती स्त्रीकडे. तोंड बंद.
आपण केले सुलभ भुजंगासन. तोंड बंद, डोळे बंद, दोन्ही पायांना मागून खेच देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अट्टहास नाही, छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने थांबण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5 4 3 2 1. सावकाश उलट चाल. डोळे उघडायचे. हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग, हनुवटी, नाक, कपाळ असं करत जमिनीवर दोन्ही हात खाली, विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय. अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. सावकाश. आणि मग दंड स्थिती. उठून उभं राहायचं. विश्रांती. करूया निरीक्षण. दोन्ही पाय जोडलेले. थोडस कमरेतनं फोल्ड होऊया. दोन्ही हातांचे तळवे आपल्या गुडघ्यांवरती, गुडघ्यांच्या वाटीवरती. बरोबर. सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. थांबायचं आहे. कमरेतनं सरळ व्हायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेऊया. हाताचे तळवे हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. हाताचे तळवे स्त्रीलिंगच्या दिशेने. आणि एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही हात खाली. आणि करूया ट्विस्टिंग. पुन्हा दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. एकदा उजव्या दिशेला वळायचं आहे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. मध्यभागी, मग डाव्या दिशेला वळायचं. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. मध्यभागी थोडीशी जलद हालचाल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश हात खाली. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून घेऊया. विश्रांती. सूर्यनमस्कार करून घेऊया. त्यासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी. मनोमन सूर्यदेवतेला वंदन आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करू. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक एक्झेल नमस्कारासन. 2 इनहेल हस्त उत्तानासन. 3 एक्झेल हस्त पादासन. 4 इनहेल अश्वसंचलनासन. उजवा पाय मागे, राईट लेग.
5 exhale, 6 inhale, exhale, Ashtangasana, 7 inhale, Bhujangasana, 8 inhale, exhale, Parvatasana, 9 उजवा पाय पुढे, एक श्वास भरून घ्यायचा आहे, अश्व संचलनात, 10 डावा पाय पुढे, हस्तपादासन, श्वास सोडून घे, श्वास घेत 11 हस्त उत्तानासन, श्वास सोडत 12 नमस्कार. अगदी सावकाश कृती करतोय आपण, कुठेही घाई गडबड न करता. आता पुढचे 3 नमस्कार थोडेसे पटापट घालण्याचा प्रयत्न करूया, आपापल्या क्षमतेने कुठेही आपल्याला आपली क्षमता न ओलांडता कृती करायची. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. घाई होतीये का? करूया. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. लास्ट राउंड. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. मुकुंद होती. सावकाश बैठक स्थितीमध्ये प्राणायामासाठी स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण होते, खांदे थोडेसे मागच्या दिशेला, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून देऊया, एक सहज श्वास भरून घेऊया आणि संत गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, थोडा वेळ थांबूया आणि घेतलेला श्वास संत गतीने यथाशक्ती संपूर्णपणे सोडून देऊया. Completely breathe out. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं
त्रिदिवे यत्र तिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विवेकिनैः प्राणशक्तीला मनोमन वंदन. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटलेले. 3 आवर्तन अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावी बंद. उजवीने सत्तरेचं. उजवीने खोलवर दीर्घ पुरव. उजवी बंद. डावीने संथरेचं. आता पुढची 2 आवर्तन ही आपण आपली करूया सूचनेशिवाय. सुरुवात करूया. आवर्तन झाले की हात गुडघ्यांवर येईल. सुरुवात करूया. बॅलन्स जसं आपण केलेला आहे. अनुलोम विलोम प्राणायाम, नाडी शोधून प्राणायाम. आणि आज आपण करणार आहोत मृदू भस्त्रिका. सोपं आहे. फक्त म्हणजे हाय बीपी असेल, हृदय विकाराचा त्रास असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. तुम्हाला कधीतरी हाय बीपीचा त्रास होतो का? नाहीये ना? बरं. मग आता आपण ही मृदू भस्त्रिका आहे जी म्हणजे आपण ऑथेंटिक जी ट्रेडिशनल आहे ती फारच कठीण किंवा थोडीशी जास्त आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. म्हणून आपण ही मृदू भस्त्रिका घेतो. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, फक्त हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकार असलेल्यांनी, त्याचबरोबर डिप्रेशन जर असेल, डिप्रेशनचा त्रास असेल तर त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. आता इथे आपल्याला भस्त्रिकेमध्ये फोर्सफुली श्वास घ्यायचा, फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. कपालभातीमध्ये आपलं पॅसिव्ह इन्हिलेशन असतं आणि ऍक्टिव्ह एक्झलेशन असतं, बरोबर. आणि भस्त्रिकेमध्ये आपल्याला दोन्हीही कृती ऍक्टिव्हली करायची आहे. तर कसं करायचं, हाताची मूठ वळून घ्यायची, ती आपल्या छातीपाशी ठेवायची. फोर्सफुली पूरक आणि फोर्सफुली रेचक. म्हणजे बघा, पूरक करताना हात वर, रेचक करताना खाली. पूरक रेचक, पूरक रेचक असं. म्हणजे इथे पुन्हा आपल्यामध्ये थोडीशी उष्णता निर्माण होते, आपल्या शरीराचं तापमान थोडंसं वाढतं. ठीक आहे, सुरुवात करूया. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत, त्या आपल्या छातीपाशी आहेत. आणि आता फोर्सफुली पूरक आणि रेचक एकत्र. सुरुवात करूया. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. कृती थांबूया. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. पूर्णपणे आपल्या श्वासाच्या गतीमध्ये थोडीशी वाढ झाली असेल, शरीरामध्ये थोडीशी उष्णता निर्माण होते. आणि याला पूरक असं आपण करूया आता शीतली प्राणायाम. आपल्याला कृती माहिती आहे, आपण मागे शिकलोय. डोळे बंद आहेतच, अलगद मिटलेले. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. जीभ थोडीशी बाहेर घेऊन यायची आणि जिभेची पन्हाळ जीभ फोल्ड करून घ्यायची आहे. बरोबर.
तोंडाने खोलवर दीर्घपूरक, हवा आतमध्ये भरून घेऊया. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेचक. सेकंड राउंड. जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घपूरक, हवा आतमध्ये भरून घ्या. हवेचा स्पर्श आपल्या मुखावाटे कंठापर्यंत जातोय. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेचक. लास्ट राउंड. जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घपूरक, जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेचक. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत गेलेला आहे. आपण जी ज्ञान मुद्रा केली तिकडे आपलं मन केंद्रित करून घ्यायचं आहे. प्राणस्पंदनांची अनुभूती. 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची या प्राणस्पंदनाच्या अनुभूतीतूनच. पहिलं आवर्तन करण्यासाठी खोलवर दीर्घपूरक, दातावर दात रेचक करताना प्रबळ गुंजन. सेकंड राउंड. खोलवर दीर्घपूरक, दातावर दात आणि रेचक करताना गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घपूरक, दातावर दात रेचक करताना गुंजन. Feel the vibrations. स्पंदनांचा मागोवा घेत आपण जी बैठक घातली आहे ती सोडून देऊया. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर. टाचा आतल्या बाजूला, बोट बाहेरच्या दिशेने. दोन्ही हातांमध्ये अंतर. हातांची बोट अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न. शवासनाची आदर्श स्थिती. जाणीवपूर्वक शिथिलता शरीर आणि मनाला एकत्रित. आज आपण जी साधना केली आहे त्या संपूर्ण साधनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करायचं आहे. आणि सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. जाणीवपूर्वक प्रत्येक अवयव शिथिल. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल झालेले आहेत. जाणीव पार्श्वभागाकडे आणि कमरेच्या भागाकडे. तिथले सगळे आजूबाजूचे स्नायू शिथिल झालेले आहेत आणि याची मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची 5ही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा
शिथिल झालेली आहे. जाणीव पाठकळ्याकडे. पाठकळ्याच्या मणक्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची मान शिथिल झालेली आहे. ती जमिनीवर अलगदपणे विश्रांती स्थितीमध्ये पाहुरलेली आहे. जाणीव उदर भागाकडे आणि उर भागाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या शिथिल झालेल्या आहेत. जाणीव कंठाकडे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. लक्ष फेशियल्स मसलकडे, आपल्या चेहऱ्याकडे. हनुवटी, बोट, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापड्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाल, डोक्याचा मागचा भाग, केस आणि टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. देहधारणेने माझं संपूर्ण शरीर, शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू शिथिल झालेले आहे. जाणीव श्वासाकडे. प्राणधारण. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे आणि हा स्पर्श माझ्या नाकावाटे, माझ्या कंठापर्यंत आणि माझ्या फुफ्फुसांपर्यंत जातोय. चैतन्य शक्ती माझ्यामध्ये प्रवेश करत आहे. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. त्या हवेमार्फत माझ्यातली शारीरिक आणि मानसिक अशुद्धी मी बाहेर सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेत घेत त्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात मी भरून घेत आहे. श्वास सोडताना माझे सगळे ताणतणाव, चिंता, व्याधी, काळजी मी सोडून देत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नेमाने यथाशक्ती करणार आहे. मला शारीरिक आणि मानसिक स्तरावरती शांती मिळवण्यासाठी माझं शारीरिक मानसिक आरोग्य हे उत्तमच राहणार आहे. माझ्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण होत आहे. प्रचंड आत्मविश्वास मला प्राप्त होत आहे. प्रचंड इच्छाशक्ती माझ्यात जागृत होत आहे. समत्वम योग उच्चते या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे माझी मानसिक स्थिती कुठल्याही परिस्थितीमध्ये मी न डगमगता अगदी छान आणि निरोगीच ठेवणार आहे. ती समतोल अशीच ठेवणार आहे आणि त्यासाठी उचित अशी मानसिक साधना, शारीरिक साधना मी नित्य नियमाने करणार आहे. आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं, आपला शारीरिक मानसिक थकवा दूर करतो आणि उरलेला दिवस पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी या आनंदासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मानचा अवकाश उजवीकडे डावीकडे,
दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात डोक्याच्या दिशेने वर. एक हलकासा खेच आणि आळस. सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं, अगदी सावकाश. डोळे उघडत मिटलेले. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपण हे बोला. ओम असतो मा सद्गमय. ओम असतो मा सद्गमय. तमसो मा ज्योतिर्गमय. तमसो मा ज्योतिर्गमय. मृत्योर्मा अमृतं गमय. मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांतिः. तर या मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमोचन. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरि ओम. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. धन्यवाद कविता ताई. हरि ओम. मीटिंग एंड करू. ओके. हरि ओम. गुड नाईट.